आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 55 भाविकांना घडवली मोफत काशी तीर्थयात्रा. सेवाभावाचे जपले अनोखे व्रत. कृष्ण रुपनर यांचा सामाजिक उपक्रम. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची या छोट्याशा गावातील युवा समाजसेवक कृष्णा भगवान रुपनर यांनी निस्वार्थ सामाजिक बांधिलकी जपत तब्बल 55 भाविकांना मोफत काशी तीर्थयात्रा घडवून आणली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्वर्गीय आई सौ जनाबाई रुपनर यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या तीर्थयात्रेचे यंदाचे 3रे वर्ष आहे. यात्रेदरम्यान सर्व भाविकांसाठी आरामदायी बसची मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच राहण्याची आणि भोजनाचीही संपूर्ण मोफत सोय करण्यात आली होती. आजच्या काळात स्वार्थापेक्षा सेवाभावाला अधिक महत्त्व देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. कृष्णा रुपनर यांनी कोणतीही प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता भाविकांच्या सेवेसाठी घेतलेला हा पुढाकार अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. या तीर्थयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी समाधान व्यक्त करत कृष्णा रुपनर यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या या सेवा कार्यात सातत्य राहावे आणि त्यांना उत्तरोत्तर यश, प्रगती व उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना भाविकांनी व्यक्त केली. KP महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले. कृष्णा भगवान रुपनर, मी माझी आई जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही काशीला बऱ्याच लोकांना, आमच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांना काशीला पाठवतो. त्या पद्धतीत ह्याही वर्षी आम्ही नियोजन केलं. या नियोजनात माझे भाऊ, बाकीचे सहकारी मित्र यांचा बऱ्यापैकी प्रत्यक्षरित्या मदत असते. आम्ही दरवर्षी गिरनार आणि काशी हे आमचं ठरलं. नेहमीप्रमाणे आम्ही आईच्या स्मरणार्थ आम्ही ही यात्रा काढत असतो. किती वर्ष आहे? हे 3रं वर्ष. साधारणपणे किती भाविक गेले? ह्यावेळेस 54 पॅसेंजर होते. जवळपास दरवर्षी आम्ही 50च्या वर ठेवतो. त्यांची काय काय स्थिती आहे? आम्ही सगळं राहणं, पिणं, खाणं, जेवण आणि आमचे मित्र, जुने सहकारी मित्र आहेत, ते पण ते महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यात्रा चालते. मग भाविकांनी तुम्हाला चांगल्यापैकी आशीर्वाद दिलाय प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्याबद्दल भाविकांना तुम्ही काय म्हणणार? नाही, भाविकांना पाठवण्याची संकल्पना हीच होती की ज्यांना पॉसिबल नसणार आहे त्यांना आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो. आणि भाविकांनी जाऊन आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लाभ घेतलाय, त्याच्याबद्दल चांगली गोष्ट. तुम्हाला संकल्पना कशाबद्दल? नाही, संकल्पना म्हणजे आमचे ते म्हणजे काय बरंच आहे काहीतरी, पण ते संकल्पना आहे म्हणजे अजून बरंच आहे. सांगत मी सगळे एकदाच नाही, पण दिन तुम्हाला. विमुक्त पनंगलाचे सर्वेसर्वा श्री कृष्णा भगवान रुपनर यांच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई भगवान रुपनर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या 3ऱ्या वर्षाची देखील उत्तर भारत काशी यात्रा ही अगदी सुखरूपपणे संपन्न झालेली आहे. जवळजवळ 50+ भाविकांना या यात्रेचा लाभ घेता आला. याचं प्रयोजन आणि आयोजन हे आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला यात्रा घडत नाही. इच्छा मस्त आहे जायची, आपण कुठं जावं, देवधर्म करावं, पण पंढरपूरला जरी जायचं झालं तरी सामान्य माणसाला जाणं होत नाही. पण एवढ्या लांब जवळजवळ 3.5-4 हजार किलोमीटरचा प्रवास, एकंदरीत 8 दिवसाचा हा प्रवास होता. सामान्यातल्या सामान्य माणसाला घडावा, त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे 1 रुपया फी न घेता निशुल्क पद्धतीनं नाश्ता फुकट, जेवण फुकट, राहण्याची व्यवस्था फुकट, प्रवास खर्च फुकट, त्याचबरोबर औषधोपचार हे सुद्धा सर्व पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांना याचा लाभ मिळालेला आहे. उत्तरोत्तर त्यांना अशीच भगवान बुद्धी देवो आणि सामान्यातल्या सामान्य जनसामान्यांची सेवा हो. मोठा त्याला म्हणतात जो सामान्यांच्या कामाला येत असतो. मोठी माणसं बरीच असतात, पैसेवाले माणसं बरीच असतात, पण पैसेवाले पैशाच्या कामाला आले, मोठ्याच्या कामाला आले का ते सर्वसामान्यमध्ये गणलं जात नाही. सामान्य माणसाच्या उपयोगाला जे होतं त्याला गणलं जाते. आणि एक सांगतो तुम्हाला थोडक्यात, जसं सांगली जिल्ह्यात चोरोची गाव एक आहे, सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुका एक आहे, या पृथ्वीवर सूर्य एक आहे, चंद्र एक आहे. बऱ्याच एक मध्ये मी 2 तास बोललेले एवढ्या एक गोष्टी आहे. त्यामध्ये उपरती होऊन या आपल्या बुद्धिक सापेक्षेनं सामान्य माणसाला काशी यात्रा घडवून आणणारे आमच्या तालुक्यातले, आमच्या गावातले कृष्णा भाऊ रुपनर हे एक आहे. इथे एक आहे.